नमस्कार मित्रांनो. आखातातील दुसऱ्या युद्धाला, खरं तर तिसऱ्या युद्धाला पण दुसऱ्या युद्धाला आता 2 आठवडे पूर्ण होत आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामधला जवळपास 6 आठवडे टिकलेला युद्धविराम संपुष्टात आला. पहिले असंच वाटलं होतं की दोन्ही देश एकमेकांना चापट मारतायत, दोघांनाही फायदा आहे तेलाचे भाव वाढले तर. पण म्हणता म्हणता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि आता हे युद्ध सुरू झालेलं आहे. नुसतं सुरू झालेलं नाही आहे, तर असा अंदाज आहे की कदाचित येत्या 1-2 दिवसात त्या युद्धाचा आणखीन मोठा भडका उडेल. पण मी कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन किंवा अंदाज वर्तवण्याचं काम इथे करत नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी आले ट्रम्पच्या मना आणि त्यांनी निर्णय घेतला त्याच्यावर सुरू आहेत. आणि त्यामुळे त्यांना वाटलं जर युद्ध थांबावं तर युद्ध थांबेल, युद्ध सुरू ठेवावं तर युद्ध सुरू राहील. पण 2 आठवड्याच्या या युद्धामुळे 12 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढून आता $100च्या घरात पोचलेले आहेत. या युद्धामध्ये एक नवीन आघाडी उघडली गेलेली आहे. येमेनमधल्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या जहाजांना बाबेल मंडपच्या सामुद्रधुनीतून, म्हणजे तांबडा समुद्र जिथून अरबी समुद्राला मिळतो आणि दुसरीकडे तांबडा समुद्र सुएझ कालव्याकडे जातो आणि त्याचा एक फाटा इस्रायल आणि जॉर्डनच्या दिशेने, ज्याला गल्फ ऑफ अकाबा म्हणतात, त्या दिशेला जातो. ती जी सामुद्रधुनी आहे ती सौदी अरेबियाच्या जहाजांना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एका प्रकारे हुतींनी या युद्धामध्ये उडी मारलेली आहे. केवळ एवढंच नाही तर त्यांनी सौदीच्या 2 ऑइल टँकर्सवर हल्ला करून त्यांना आगी लावलेल्या आहेत. त्यातली एक लायला आणि एक काहीतरी लेसिंटाक असं काहीतरी नाव आहे. आणि या जहाजांचं नुकसान झालेलं आहे, जहाजांना आग लागलेली आहे. ऑइल टँकर्स आहेत आणि हुतींच्या दाव्यानुसार 10 जहाजांना त्यांनी मागे वळण्यास भाग पाडलेलं आहे. आत्तापर्यंत काय होत होतं की होर्मुझची सामुद्रधुनी जरी बंद असली तरी तांबड्या समुद्रात वाहतूक सुरू होती. सौदी अरेबियाने देशाच्या पूर्वेकडनं पश्चिमेपर्यंत एक ऑइल पाईपलाईन बांधलेली आहे आणि त्याच्यातनं जवळपास 50 ते 70 लाख बॅरल तेल, सौदीची पंपिंग कपॅसिटी ही 1 कोटी बॅरल्सच्या आसपास आहे. पण त्यातलं जवळजवळ 50 ते 70% तेल हे यानबू, म्हणजे सौदी अरेबियाच्या पश्चिम किनाऱ्यावर आणून तिथून ते भारतात, चीनला किंवा युरोपात पाठवणं शक्य होत होतं. आता बाबल मंडप जर सामुद्रधुनी बंद झाली तर सौदी अरेबियातनं भारतात येणारं तेल, चीनला जाणारं तेल, त्याचा पुरवठा विस्कळीत होईल. साहजिकच आहे, त्यामुळे तेलाचे भाव वाढलेले आहेत. त्याच्यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत घसरलेला आहे. जवळजवळ $96 एका डॉलरला आपल्याला मोजावे लागतात आणि त्यामुळे त्याचा फटका भारतालाही बसणार आहे. महागाई त्याच्यामुळे वाढणार आहे. हे सगळं कशामुळे सुरू झालं? कारण तसं बघायला गेलं तर हुती संघटना, हुती दहशतवादी संघटना इराणचे हस्तक आहेत. पण आत्तापर्यंत या युद्धामध्ये ते उतरले नव्हते. याचं कारण 2022 पासनं हुतीच्या लोकांना सौदी अरेबियाकडनं पगार मिळत होता. म्हणजे हे जरा पचवायला थोडंसं अवघड वाटतं, पण आखातात ही गोष्ट खूप कॉमन आहे. हुती ही शिया संघटना आहे आणि याच हुतींविरुद्ध सौदी अरेबिया आणि UAEनी मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू केलं होतं. 2015 ते 3-4 वर्ष हे युद्ध सलग सुरू राहिलं. 1 लाखाहून अधिक माणसं मारली गेली. अर्थात मुसलमानच मुसलमानांना मारत असल्यामुळे कोणाला त्याच्यामुळे काही फरक पडत नाही आणि त्यामुळे जगाने काही फारशी याची दखल घेतली नाही. शेवटी मग आपण हुतींना हरवू शकत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा सौदी अरेबियाने चुपचाप हुतींची शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आणि हुतींना खंडणी देऊन की आमच्या विरुद्ध हल्ले करू नका, आम्ही तुम्हाला पैसे देतो, हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला होता. हुतींची ताकद ही आहे की जसं इराणची ताकद आहे होर्मुझची सामुद्रधुनी ती बंद पाडू शकतात, तसं हुती बाबेल मंडपची सामुद्रधुनी आहे, तिथे एका बाजूला सोमालिया आहे आणि सोमालिया चाचेही अशाच प्रकारे बोटींवर हल्ले करून लुटण्यासाठी ओळखले जातात. हुतींकडे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स आहेत. इराणकडनं त्यांना बऱ्याच प्रकारची मदत मिळत असते आणि त्यामुळे हुती देखील ही बाबेल मंडपची सामुद्रधुनी त्यांनी बंद केली होती. अमेरिकेने तिथे युद्धनौका तैनात करून ती सामुद्रधुनी खुली केली होती.
पण याचाच अर्थ आता जर ही सामुद्रधुनी खुली करायची तर अमेरिकेचा नौदलाचा वेढा जो होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर आहे तो वेढा त्यांना आता बाबेल मंडपपर्यंतही न्यावा लागेल. अमेरिकेची ताकद याच्यामुळे विखुरली जाईल आणि तेलाचा पुरवठा सौदी अरेबियाचा जवळजवळ 50 लाख बॅरल तेल दिवसातनं यानबूमधनं बाहेर पडतं, ते जर तेल बंद झालं तर एवढं तेल कमी झाल्यामुळे पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढणार आहेत. हे कशामुळे सुरू झालं? म्हणजे शस्त्रसंधी होती, सेटलमेंट झाली होती, पगार दिले जात होते, शत्रू राष्ट्राचा पगार काढायचं काम सुरू होतं. हे कशामुळे सुरू झालं? तर आपल्याला आठवत असेल इराणचं सगळं नेतृत्व या अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मारलं गेलं होतं आणि अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जेव्हा युद्धविराम झाला, एक सामंजस्य करार झाला त्याच्याबद्दलचा, तेव्हा इराणनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिनाला आपल्या सगळ्या मारल्या गेलेल्या नेत्यांचा आणि खास करून आयातुल्ला अली खामेनी त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा दफनविधी हा 4 जुलैपासून त्याला सुरुवात केली. काही दिवस हा कार्यक्रम चालला होता. त्याला 100हून अधिक देशातनं लोक आले होते. ज्या सौदी अरेबियाने देखील आपलं शिष्टमंडळ पाठवलं होतं, अनेक अरब देशांनी शिष्टमंडळ पाठवलं होतं आणि इराणचा असा दाखवायचा प्रयत्न होता की बघा तुम्ही आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न कराल, आम्ही तरी देखील उभे राहू. आता या कार्यक्रमाला हुतींनी पण आपले प्रतिनिधी पाठवले होते. ते हुतींचे प्रतिनिधी इराणच्या विशेष विमानाने तिकडे गेले होते. जेव्हा या प्रतिनिधींचं विमान परत येमेनला येत होतं तेव्हा सौदी अरेबियाने त्या विमानतळावर बॉम्बफेक केली. याचं कारण सौदी अरेबियाला अशी माहिती मिळाली, कदाचित ती अमेरिकेनेच दिली असेल, की हे जे हुतींचे प्रतिनिधी ज्या विमानाने येत आहेत त्या विमानात इराणनी दिलेली शस्त्रास्त्र किंवा इतर काही गोष्टी आहेत की त्या जर येमेनमध्ये आल्या तर त्यांचा वापर सौदी विरुद्ध होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी येमेनमधल्या सना आणि इथल्या आणखीन एका विमानतळावर बॉम्बफेक केली. त्याचा बदला म्हणून हुतींनी आपला जवळपास 4 वर्षाचा करार मोडीत काढून त्यांनी सौदी अरेबियातल्या विमानतळावर क्षेपणास्त्र डागली. आणि एवढंच नाही तर अमेरिका इराण युद्ध थांबत नाही ते बघून आता हुतींनी त्याच्यात उडी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्तापर्यंत हुती त्याच्यातनं दूर होते, कारण जरी इराणची मदत असली तरी पगार निघत असतील, पैसे येत असतील तर कशाला उगाच, कारण हे युद्ध स्वतःला घायाळ करणारं युद्ध आहे, रक्तबंबाळ करणारं युद्ध आहे, त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे कशाला उगाच उडी मारायची असा विचार त्यांनी आत्तापर्यंत केला होता. पण आता त्यांच्यासाठीही ही एका प्रकारे करो या मरोची परिस्थिती आली आणि त्यामुळे त्यांनी सौदी अरेबियाला धमकावायला सुरुवात केलेली आहे. मुद्दा असा आहे की फक्त ते सौदी अरेबियाची जहाजं अडवणार का इतरही जहाजं अडवणार? कारण तेलाचा व्यापार हा त्यातली एक गोष्ट झाली. सुएझच्या कालव्यातनं जगातला खूप मोठ्या प्रमाणावरचा व्यापार, भारत युरोप यातला बराचसा व्यापार सुएझच्या कालव्यातनं होतो आणि जेव्हा ह्या वाहतुकीला धमकवण्यात येतं तेव्हा इन्शुरन्सचे पैसे वाढतात. मग पुन्हा केप ऑफ गुड होपला म्हणजे साऊथ आफ्रिकेला वळसा घालून तो माल आणावा लागतो आणि त्यामुळे हे आता सुरू झालेलं आहे. इराणमध्ये जसे म्हटलं की अमेरिका ठिकठिकाणी हल्ले करते. याच्यामध्ये चाबहार बंदर आहे, बंदर अब्बास आहे, तेहरान आहे, शिराज आहे, ताबरीज आहे, अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. आता अमेरिकेला अशी माहिती मिळालेली आहे की तेहरानजवळ, राजधानी तेहरानच्या दक्षिणेला एक पर्वत आहे. तुम्ही म्हणाल असं इराण करू कसं शकतं? कारण इराण हा देश जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर पर्वतराजींनी वेढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जवळपास सगळे रस्ते हे घाटाचे रस्ते आहेत, मोठे पूल आहेत आणि देशाच्या एका भागातून दुसरीकडे जायला तुम्हाला पर्वत ओलांडावे लागतात किंवा बोगद्यातनं जावं लागतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे अणुप्रकल्प किंवा एनरिच युरेनियम आहे, सेंट्रिफ्युजेस आहेत, तेही असं म्हटलं जातं आहे की काहीतरी मी नाव विसरलो, पिकासो का पिकाचो म्हटलं की ते कार्टूनचं हे होतं, पण अशा कुठल्या तरी पर्वतात तेहरानजवळच्या पर्वताच्या आतमध्ये गुहांमध्ये किंवा तिथे भुयारं खणून तिथे लपवलेलं आहे. ट्रम्प विचार करत आहेत की आता याच्यावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करावं. याच्या आधी 2दा हे प्रयत्न अमेरिकेने केले पण ते यशस्वी झाले नव्हते. पण ते जर करायचं तर बहुतेक या शुक्रवार शनिवार म्हणजे या विकेंडला, या शनिवार रविवारी ते हल्ले होतील असा अंदाज आहे. आत्तापर्यंत इराणने इस्रायलविरुद्ध हल्ला केलेला नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की इस्रायलवर हल्ला केला तर त्याची जबरदस्त किंमत चुकवावी लागेल आणि म्हणून इराण इस्रायलवर हल्ला करत नाही आहे. अमेरिका काय करते तर अमेरिकेने जे आपले ॲसेट्स आहेत, खास करून C-130 काही म्हणजे जे मोठे इक्विपमेंट्स आहेत की जे लपवता येत नाहीत, त्यांनी ते जॉर्डनमध्ये नेऊन ठेवलेले आहेत की जॉर्डन तसं इराणपासून लांब असल्यामुळे
पण इराणनी गेल्या काही दिवसात दाखवून दिलं की अगदी जॉर्डनपर्यंत ते हल्ले करू शकतात. अमेरिकेची काही विमानं, ड्रोन्स त्यांनी उद्ध्वस्त केले, मोठे ड्रोन्स म्हणजे अतिशय महाग असलेले ड्रोन्स उद्ध्वस्त केले. आणि त्यामुळे अजून असं वाटतंय की इराणची लढण्याची क्षमता अजूनही शाबूत आहे. अमेरिकेला हे युद्ध चालू ठेवायचं तर मोठ्या प्रमाणावर पैसे लागतील. अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुका जवळ येत आहेत. अनेक तज्ज्ञांचं मत आहे की जर हे युद्ध अमेरिकेला जिंकायची इच्छा असेल तर त्यांना किमान 2.5 ते 3 लाख सैनिक जमिनीवर उतरावे लागतील. आणि तरी देखील युद्ध जिंकता येईल की नाही सांगत नाही, कारण अफगाणिस्तान आणि इराकमध्ये शेवटी अमेरिकेला माघार घ्यावी लागली होती. पण इराणच्या राजवटीचा पराभव करणं, जसा सद्दाम हुसेनचा आणि जसा तालिबानचा केला होता तसा राजवटीचा पराभव करायचा असेल आणि तिकडे नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न करायचा, नवीन सरकार राहील नाही राहील, टिकेल न टिकेल, लोकशाहीवादी असेल, हुकुमशाही असेल, जे काय असेल ते, पण ही राजवट घालवून नवीन राजवट आणायची तर किमान 2.5 ते 3 लाख सैन्य पाठवून युद्ध लढावं लागेल. आणि ते करायचं तर शेकडो सैनिक त्याच्यामध्ये मारले जाऊ शकतात. आता हा ट्रम्प यांना निर्णय घ्यायचा आहे, कारण ट्रम्प आत्तापर्यंत युद्धाचे विरोधक, अमेरिकेचं सैन्य कुठेही लढता कामा नये, अमेरिकेच्या बाहेर जाता कामा नये अशा विचारांचे होते. पण आता हे युद्ध म्हणजे मोतीचुराचा लाडू जो गिळताही येईना आणि बाहेर ओकताही येईना अशी अवस्था अमेरिकेची झालेली आहे. ट्रम्प या सगळ्या परिस्थितीत काय निर्णय घेतात, कारण अमेरिकेत असं काही विचार करून वगैरे एक निर्णय प्रक्रिया अमेरिकेतली ओळखली जाते. पण ट्रम्प यांच्या आगमनानंतर बऱ्याच गोष्टी या व्यक्तिसापेक्ष झालेल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्याबाबत ट्रम्प आता काय निर्णय घेतात ते बघावं लागेल. मधल्या काळात सौदी अरेबियाला न्यूक्लिअर डील ट्रम्प यांनी दिलेली आहे. सौदी अरेबियामध्ये अणुप्रकल्प अमेरिका उभारणार आहे. सौदी अरेबिया जिथे तेलाचे सगळ्यात मोठे किंवा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे तेलाचे साठे आहेत जगातल्या, त्यांना न्यूक्लिअर एनर्जीची गरज काय, पण अरबांचं असं असतं की मला पाहिजे, म्हणजे तुला आहे तर तुझ्याकडे आहे तर माझ्याकडे आहे. त्यामुळे ही लोकांच्या मनात शंका निर्माण होते की सौदी अरेबियामध्ये अणुप्रकल्प राबवणं म्हणजे ते पाकिस्तानच्या हातात पडण्यासारखं आहे. त्यातनं ते न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी स्मगलिंग होऊन त्याचा वापर पुन्हा अणुबॉम्बसाठी तिचे प्रयत्न, दहशतवादी यांच्या हातात ते तंत्रज्ञान जाऊ शकेल का, अजून अर्थात ट्रम्प यांचा निर्णय अंमलात यायचा आहे. पण सौदी अरेबियाला अणुइंधन, अणुऊर्जा पुरवण्याचा 2 रिॲक्टर तिथे बांधण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे. आखातात वेगाने घडामोडी घडत आहेत. भारतात सध्या सगळ्यांचं लक्ष जंतर मंतर, संसद आणि या सगळ्या झुरळांच्या आंदोलनाकडे लागलेलं आहे. पण या आंदोलनाकडे लक्ष देतानाच भारताची अर्थव्यवस्था, भारताची संरक्षण क्षेत्र आणि भारताची एकूणच व्यापार आणि गुंतवणूक या गोष्टींवर प्रभाव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय घटनांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.